काही म्हणा जाधव, अरे बायका वारी नशिबान असतात राव. अरे आपण बाई असल्याचा असा काय फायदा घेऊ शकता की वा. तुम्हाला काय म्हणायचंय सावंत? नाही, मला काहीच म्हणायचं नाहीये. म्हणजे कसं आहे, पूर्वी तुम्हाला अनेकदा उशीर व्हायचा, आजकाल तुम्हाला उशीर होत नाही. कारण सरळ आहे ना, बॉसची गाडी असते घराखाली, हो की नाही? सावंत तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मॅडम मला व्यवस्थित कळतंय, पण सध्या ऑफिसमध्ये हीच चर्चा चालली आहे. इनफॅक्ट हे रुटीन आहे अहो. म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये हे असं चालतंच. काय जाधव, हो की नाही? फोन सांभाळून बोला. काय बोलताय कळतंय का? सर आम्ही जस्ट गंमत करत होतो. म्हणजे मी बोलत होतो त्यांचे. तुमची थोडी गंमत करू. उद्यापासून तुम्ही या ऑफिसला येण्याची गरज नाहीये. सर प्लीज असं करू नका सर. आत्ताच्या आत्ता तुमचा राजीनामा पाठवून द्या, मी लगेच सहाय्य करतो. आणि युनियनला पण सांगून ठेवतो की महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याबद्दल मॅनेजमेंट तुम्हाला कामावरून काढून टाकतंय. कळलं? सर प्लीज परत एकदा विचार करा. एवढा टोकाचा निर्णय. आम्ही जस्ट बोलत होतो सर. लाज वाटली पाहिजे, लाज. असं बोलताना असं वागताना. सर आय एम सॉरी सर. उद्या माधुरीच्या जागी तुमची बहीण असू शकते, तुमची घरी चांगली कलिग असू शकते. त्याही केसमध्ये तुमची जीभ अडखळणार नाही हे बोलताना, कारण तुम्ही इतके हरामखोर आहात. सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. I say leave. Leave, you are fired. प्लीज सर ऐकून घ्या माझं. I say leave. हे सगळ्यांसाठी आहे. कुणीही कुणाच्याही खासगी आयुष्यावर चर्चा करण्याची गरज नाहीये. तुम्हाला त्यासाठी पगार दिला जात नाही. पुन्हा जर माझ्या कानावर असं काही आलं सर सर मी तुमचा राग समजू शकते, पण तुमचं इतकं चिडणं बरोबर नाहीये. माझ्यासाठी तुम्ही ऑफिस मधल्या एका व्यक्तीला काढून टाकलं. मला हे सगळं खूप विचित्र वाटतंय. माधुरी, तो माणूस तुमच्याविषयी जे काही बोलला ते मला नाही सहन झालं. तुमच्या कॅरेक्टरविषयी कोणी काही बोललेलं मला नाही चालणार. मी नाही ऐकून घेणार ते. मी नाही ऐकून घेणार. बिकॉज आय रिस्पेक्ट यू. माधुरी, मला तुमच्याविषयी काय वाटतं मी कसं सांगू तुम्हाला. माधुरी, तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात. एक व्यक्ती म्हणून, एक कलीग म्हणून, एक माणूस म्हणून. मी तुमच्या भावनांचा खूप आदर करतो. या ऑफिसमध्येच काय, या ऑफिसच्या बाहेर जरी आपल्या रिलेशन विषयी कोणी काय बोललं ना तरी मला सहन नाही होणार. मी खपून नाही घेणार ते. माधुरी, आपलं रिलेशन खूप छान आहे. आपल्या रिलेशन विषयी कोणी चकार शब्द जरी काढला ना तरी माझा संताप होतो. पण सर, इतका राग का? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे.
माधुरी, प्लीज माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. आयुष्यामध्ये एक डाव मोडल्यानंतर पुन्हा दुसरा डाव नव्या उमेदीने मांडणं किती कठीण असतं मी समजू शकतो. माधुरी, माझी बायको भाग्यश्री गेल्यानंतर मला खूप स्थळ सांगून आली, पण कुणातही गुंतावसं नाही वाटलं कधी. पण माधुरी, तुम्हाला भेटल्यानंतर सगळ्याच गोष्टींचे संदर्भ बदलायला लागले. सगळ्या गोष्टी खूप खूप छान वाटायला लागल्या. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं, एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाणं खूप सोपं वाटायला लागलं. माधुरी, मला तुमचं खूप कौतुक वाटतं. एक स्त्री म्हणून तुम्ही घर, मुलगी, ऑफिस सगळ्या गोष्टी खूप खूप छान बॅलन्स करता. आय डोंट नो, पण तुमच्याबरोबर काम करताना खूप उत्साही जाणवतं माधुरी. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीचं अप्रूप वाटतं मला. माधुरी, बिलीव्ह मी, हे नुसतं आकर्षण नाहीये. मला समजतंय आपण त्या वयाचे नाही राहिलेलो होतो आता. माधुरी, तुम्ही मला केव्हा जिंकलात पहिल्यांदा माहितीये? जेव्हा तुमचं आणि रोहितचं मस्त जमून गेलं. आणि माधुरी, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. प्लीज माझ्या आधीच्या गेस्चरचा वेगळा अर्थ काढू नका. माधुरी, प्लीज प्लीज काहीतरी बोला. तुमच्या मनात जे काही असेल ते प्लीज बोला. सर, मला हे सगळं खूप अनपेक्षित होतं. मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. सुरू करू? रोमियो, मी तुझ्या प्रेमात पडले. आणि सर, सॉरी, पुन्हा काढून दाखवू? हो, हा. रोमियो, मी तुझ्या प्रेमात पडले. आणि अरे आणि काय चंदू, अरे तुला कुठची दुसरी मुलगी सिलेक्ट करता नाही आली? शक्य? अरे आपल्या नाटकात रोमिओ समोर जुलिएट म्हणून हे सॅम्पल परफॉर्म करणार आहे. झालं मग नाटक आपलं. सर. हॅलो सर. हॅलो. हाय सर. हाय सर. मग काय चंदू, सगळं नाटक व्यवस्थित सेट झालं ना? हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही नवीन ज्युलिएट सिलेक्ट केली. गुड. तुम्ही प्लीज पहा ना तिचा परफॉर्मन्स. हो येस. हां, प्लीज कॅरी ऑन. सर पाहतायत. रोमियो, मी तुझ्या प्रेमात पडले. आणि
सर सॉरी, पुन्हा काढून दाखवू? हो. रोमिओ, मी तुझ्या प्रेमात पडले आणि बस बस. अरे चंदू, काय चाललंय हे? इट्स पॅथेटिक. हिला एक वाक्य नीट बोलता येत नाही, इमोशन्स नाहीत. काय परफॉर्म करेल ही? अरे काय करताय काय तुम्ही? सर सॉरी, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कॉलेजमध्ये पुन्हा ऑडिशन्स घेतल्या. त्यातल्या त्यात मला ही जरा बरी वाटली. सर सॉरी टू से, पण रियापेक्षा बरी मुलगी मला नाही सापडली. त्यामुळे आता हिच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सर आता डिसिजन तुम्हालाच घ्यायचंय की थोडेसे रूल्स बाजूला ठेवून जर रियासारखी चांगली कलाकार येऊन आपल्याला फायदा होणार असेल तर मग रियाला वापस बोलवायचंय का हिलाच कंटिन्यू करायचंय? हॅलो. हाय शमिका, कशी आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? मी मस्त. आणि सध्या मेघनाही खुश असते हेच सांगायला फोन केला होता. अच्छा, गुड. म्हणजे आपला प्लॅन वर्कआउट होतोय तर. ऍब्सोल्युटली. मेघनाच्या डोक्यातून युएसचं खूळ उतरत चाललंय आणि यासाठी सगळं क्रेडिट तुम्हाला दोघांनाच. थँक्स टू यू अँड अभि. नाही नाही, भूत आधी पूर्ण उतरू दे. हो, तिला जरा नॉर्मलला येऊ दे. हॅव पेशन्स. मग एखादी छानशी पार्टी करूया आपण. आणि थँक्स काय म्हणायचं रे? हे बघ, तुझं आणि मेघनाचं सगळं छान व्हावं, तुम्ही आनंदात राहावे यासाठी म्हणून आम्ही जमेल ती मदत करू. डोंट वरी. तरी थँक्स. थँक्यू सो मच. आणि जे काय होईल, जे काही घडत राहील ते मी तुम्हाला कळवत राहीनच. हां. अभिला पण सांगशील की आठवण काढली होती. थँक्यू सो मच. हो. ओके, बाय बाय. बाय बाय. अगं माधुरी, काय झालं? तुला बरं नाहीये का? अगं दुपारीच जरा डोकं दुखायला लागलं होतं म्हणून लवकर आले. बरं, मी चहा टाकू का तुझ्यासाठी थोडासा? शमिका नको, मला काही नकोय. मी जरा खोलीत जाऊन पडते. ओके, ठीक आहे. आई, किती छान वास येतो उसळीला. काय ना, चवळीच्या उसळीत सुकं खोबरं भाजलेलं आणि कांदा भाजलेला असं घातलं की मस्त खमंग लागते ते. हो, पण एक महत्वाची गोष्ट विसरताय तुम्ही. काय? तुम्ही इतक्या प्रेमाने बनवताय ना, म्हणून छान होते ती. मेघनाला आवडते ना, म्हणून अशी करते उसळ. नाही तर साधी पण येते करता. कसं असतं ना, मुली आपल्या घरात असतात तोपर्यंत वाटतं त्यांच्या आवडीचं करून खायला घालूया त्यांना. तिच्यासाठी अशी खमंग खोबरं आणि कांदा घातलेली उसळ करते. आणि तिला आवडत नाही म्हणून टोमॅटो सुद्धा घालत नाही मी. आता मेघना नाही आहे इथे, पण सवयीनी तसंच करते बघ. अजून छान आहे. पण सुकं खोबरं पण आणखी अरे वीज कशी गेली एकदम? अरे पावसाळ्याचा ना काही भरोसाच नाही. आई, मी मेणबत्ती घेऊन येते.
शमिका सापडली का मेणबत्ती? हो आई आले. आई ग आजूबाजूचे पण दिवे गेलेले दिसतात नाही? हो वाटतं. शमिका अगं बाई थांब, तू जरा इथे उसळी समोर उभी राहा, शिजली की बंद कर, मी कपडे काढून आणते. हो आई तुम्ही नका ना जाऊ, आता लाईट आले की जाईन मी. अगं पण तोपर्यंत पाऊस आला तर काय करणार, पुन्हा भिजून जातील कपडे. नाही एक काम करा, तुम्ही थांबा मी जाते. अगं नको, धडपडशील पुन्हा. नाही पडणार आहे बा, मेणबत्ती आहे. हे घेऊन जा आणि हॉलमध्ये लावून ठेव. हा ठीक आहे. सावकाश जा ग. हो हो. बापरे, कधी येणार आहे लाईट्स? बापरे. कोण आहे? कोण आहे तिकडे? आई. अभि, अरे तू इथे काय करतोस? सॉरी, खूप लागलं का तुला? म्हणजे काय जोरात मारलीस? मला वाटलं नव्हतं तुझ्या हातात कधी एवढा जोर असेल. सॉरी खरंच सॉरी. मला माहित नव्हतं तू इथे असशील. आणि तू कधी आलास ऑफिस मधून? अगं मी कधीपासूनच आलोय घरामध्ये. मी पाहिलं लाईट गेलेत, म्हटलं घरात कुणी आहे की नाही बघावं. तर तुझं आणि आईचं बोलणं ऐकलं, म्हटलं इकडे येऊन सरप्राईज देऊ तुला छानपैकी. तू सरप्राईज दिलंस मला. सॉरी खरंच मी मुद्दाम नाही केलं रे. मला माहित नव्हतं तू इथे असशील म्हणून. आय एम सॉरी. ठीक आहे, पण चला या निमित्ताने मला बायकोच्या हातचा मार कसा असतो ते तरी कळलं. आणि हा अजून एक गोष्ट, समजा चुकून माकून या घरामध्ये चोर आला, त्याची कम्मक्ती भरलीच म्हणून समजा, म्हणजे तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. हे बघ, उगाच मस्करी नको करूस माझी. मी चुकून. ठीक आहे ग. हे बघ, तुझा अशीच खुशी देणार असशील ना माझ्या, तर तुझा हातचा मार खायला मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. मारत राहशील अशीच, म्हणजे खुशीत येत राहशील का अशीच. कसलं छान वाटतंय, कसलं बरं वाटतंय माहिती शमी. या चंद्रप्रकाशात दोन प्रेमी जीवांचं मिलन होत आहे. या प्रेमाच्या उत्कट क्षणी आपण असेच मिठीत राहू, तासनतास राहू. आपण तासनतास असतो मिठीत. शमिका, अरे आता काय झालं? मिठीत राहणार होतो ना तासनतास. तुला काय वाटलं मी काय घाबरलो? ते आपलं आई पण नाही यार, नेमक्या वेळेस हाका मारते. तू नको जाऊ. अरे हो आई आलेच. नाही आई नको. अरे उशीर होतोय. काय ग शमिका, काय झालं? अभि हे बघ, आईंनी पाहिलं ना तर उगाच. तू एक काम कर, तू इथे लप. नाही प्लीज, लपालपी नको रे. तुझ्या हातचा मार परवडला, आईच्या हातचा नको. तू एक काम कर, तूच. अरे हो आई आलेच. सगळ्या सासवा ना नको त्या वेळेस हाका मारत. हात चांगलाच लागतोय.